नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे जिथे आपल्याला दिव्यत्व दिसतं तिथे आपण आपोआपच नतमस्तक होतो. निसर्गामध्ये तर याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. निसर्गाची एक मोठी गंमत आहे. तो जेव्हा एखाद्या घटकामध्ये काही उणीव निर्माण करतो तेव्हा त्याच बरोबरीने दुसऱ्या घटकामध्ये काहीतरी दिव्य शक्ती बहाल करतो. उदाहरणच द्यायचं तर एखाद्या व्यक्तीला जर जन्मतः काही व्यंग किंवा अपंगत्व मिळालं असेल तर त्याच व्यक्तीमध्ये एक अशी दिव्य गुण, एक दिव्य शक्ती बहाल केलेली असते की ज्या दिव्य शक्तीच्या आधारे ती व्यक्ती सर्वसामान्यांपेक्षा देखील असाधारण वेगळं असं कार्यकर्तृत्व करू शकते. आणि हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून जर आपण उदाहरणं घ्यायची तर ऋषी अष्टावक्र असतील किंवा सूरदास असतील, धृतराष्ट्र असतील, पंडू असतील, ते अगदी आज तागायत असंख्य नावं घेता येतील, ज्यात रवींद्र जैन असतील किंवा सुधाचंद्रनजी असतील, असे असंख्य प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ती क्रीडा असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला असाधारण कार्य केलेले असे व्यक्ती दिसून येतील. आणि म्हणूनच अशा व्यक्तींना अपंग किंवा विकलांग असा शब्द न वापरता त्यांना दिव्यांग या शब्दाने त्यांना संबोधल्या जावं असं नुकतंच आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. वास्तविक अशा या दिव्यांग बालकांचं पालकत्व करणं, त्यांच्यातला हा दिव्य गुण ओळखणं, त्याला फुलवणं आणि त्यांना विशिष्ट प्रकारच्या सामाजिक स्तरावर आणून ठेवणं, हे करणं किंवा पालकत्व करणं एक आव्हान आहे का? खरोखर हा जो पालकत्वाचा प्रवास आहे तो आनंददायी करण्यासाठी नेमकं पालकांनी काय करायला हवं, हाच आजचा आपला विषय आहे. आणि आज सखी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे विषय काय आहे तो बघून घ्या. आजचा आपला विषय असा आहे, दिव्यांगाचे पालकत्व एक आव्हान. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर शारदा निवाते मॅम यांना. त्या MA MAd आहेत. त्यांनी बाल मानसशास्त्रात PhD केलेली आहे. सध्या त्या छत्रपती शिक्षण संस्था कल्याण इथे शिक्षिका आहेत. एक प्रायोगिक अभ्यास, गुणात्मक व संस्थात्मक संशोधन हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. 7 ते 12.15 ह्या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला संबंध नेमका कशा पद्धतीने खुलायला हवा या विषयावर त्यांनी छान लिखाण केलेलं आहे. अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून या अत्यंत संवेदनशील विषयावर आपण चर्चा करणार आहोत, माहिती मिळवून घेणार आहोत. आपल्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, आपण थेट आमच्याशी संपर्क साधून आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळवून घेऊ शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. विषय अत्यंत संवेदनशील आहे. जसं मी आता म्हणाले ना की अशा या दिव्यांग बालकांचं पालकत्व करणं, हा पालक या दृष्टिकोनातून जेव्हा आपण जातो, त्यांच्या भूमिकेमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो खूप आव्हान वाटतं. आणि पण खरंच हे आव्हान आहे का? आणि हे आव्हान जर हे इंद्रधनुष्य पेलणं जर साधं सोपं करायचं असेल तर नेमका कुठल्या गोष्टी अवलंबायला हव्यात यावर आपण आज माहिती घेणारच आहोत. पण यावर बोलण्यापूर्वी मुळात हे दिव्यांगत्व किंवा ही संकल्पना जी आहे ती मला वाटतं अधिक स्पष्ट झाली तर चांगलं होईल. खरं तर अपंग किंवा अपंगत्व म्हणजे काय हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. की ज्याला आपण दिव्यांग, अतिशय सुंदर शब्द माननीय पंतप्रधानांनी वापरलेला आहे. तर अपंगत्व हा खरं तर एक कुठला आपण एक आजार मानतो, काही वेळा तो एक काही जण रोग मानतात, पण ते चुकीचं आहे. कारण अपंगत्व हा कोणत्याही प्रकारचा आजार नाही किंवा रोग नाही, तर ती एक अवस्था आहे. तर ही अवस्था अशी असते की ज्या प्रशिक्षणामुळे, कुठल्याही खास प्रशिक्षणामुळे त्या अवस्थेतून ही व्यक्ती बाहेर येऊ शकते किंवा स्वतःचं जीवन नॉर्मल जगू शकते. त्यामुळे त्याला आजार न मानता त्याला एक अवस्था म्हणून त्याला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. संस्कृतमध्ये एक सुंदर सुवचन आहे की मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत कृपा तमहम वंदे परमानंदन माधवम. यामध्ये श्रीकृष्णाच्या दिव्य कृपा प्रसादाने किंवा आशीर्वादाने एखादी व्यक्ती ही चांगली, एखादी व्यक्ती अंध व्यक्ती सुद्धा, मुकी व्यक्ती सुद्धा एखाद्या चांगल्या वक्त्याप्रमाणे बोलू शकते किंवा पायाने अधू असणारी व्यक्ती सुद्धा पर्वत लांघू शकते, पर्वत पार करू शकते. आता इथे श्रीकृष्णाचा प्रसाद म्हणजे मगाचा जो दिव्यांग हा शब्द आलाय तो ह्या श्रीकृष्णाशी निगडित आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला जो कृष्ण आहे त्याच्यामध्ये असणारे जे दिव्यत्व आहे
त्या दिव्यत्वाची जाणीव जेव्हा त्या व्यक्तीला होईल तेव्हा तो व्यक्ती किंवा त्याला सांभाळणारा पालक हा त्याला अपंग म्हणणार नाही, त्याला दिव्यांग म्हणेल. म्हणजे एक समस्त ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार केला तर दिव्य ही एक मोठी अलौकिक किंवा मोठी गोष्ट आहे. त्याला अनेक अर्थाचे कंगोरे आहेत आणि त्या अर्थाने खरं तर आपण या अपंगांना एक जो काही एक निम्न दर्जा दिला आहे त्याच्याऐवजी दिव्यांग, कारण त्यांच्यामध्ये मगाशीच तुम्ही म्हटलं काही विशेष गुण असतात, त्या अर्थाने सुद्धा दिव्यांग हा शब्द अतिशय योग्य आहे. आणि दुसरा अगदी लौकिक अर्थाने म्हणायचं झालं तर दिव्य याचा अर्थ काय तर अतिशय कठीण गोष्ट, म्हणजे जन्मतः किंवा अपघाताने का होईना सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं आयुष्य असणारं हे मूल आणि त्याला सामोरं जाणारा पालक हा खरोखर एका मोठ्या दिव्यातनं जात असतो. या अर्थाने लौकिक अर्थाने सुद्धा दिव्यांग हा शब्द समर्पक वाटतो तिथे. नक्कीच. पुढची माहिती घेण्यापूर्वी नाशिकवरून एक फोन आलेला आहे. मॅडम श्रीरंग देशपांडे आपल्याशी बोलू इच्छित आहेत, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. मुलांना म्हणजे मुलांचं जे माइंड फ्रेश आहे ते आम्ही ठेवतो, त्यांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून मुलांकडनं अजून काय करू आम्ही की अजून काय करू की म्हणजे त्यांचं शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगती कशी होईल असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे आपण चांगलं त्यांचं माइंड फ्रेश करू, अजून काय करायला पाहिजे. अपंग मुलांच्या बाबतीत म्हणतात का ते? हो, आता आपला विषय जो आहे श्रीरंगजी तो अशा दिव्यांग मुलांच्या बाबतीत आहे, त्यामुळे त्याच अनुषंगाने मॅडम आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतील. मला वाटतं मॅडम आपण या मुद्द्याकडे येणारच आहोत. तुम्हाला याचं उत्तर मिळेलच, पण तरी सुद्धा काय सांगता या मुलांसाठी काही वेगळी ट्रीटमेंट देण्याची गरज नाही, तर सर्वसामान्य मुलांबरोबर सर्वसामान्य ट्रीटमेंट त्यांना देऊन शिक्षकांनी किंवा पालकांनी त्याच्याकडून तयारी करून घ्यावी आणि तो वेगळा आहेस असं न मानता त्याला जर ट्रेनिंग देत राहिलं, तो विषय आता पुढे येणारच आहे, तर मग त्याची शैक्षणिक प्रगती व्हायला सुद्धा मदत होईल आपल्याला. मॅम, तुम्ही दिव्यांग या शब्दाची संकल्पना अधिक स्पष्ट करून सांगत होता, तर त्या संकल्पनेकडे आपण पुन्हा वळूया. आता पालकत्व, दिव्यांग ही संकल्पना आपण स्पष्ट केलेली आहे, तर अपंगांचा पालकत्व की जे आपण आव्हान म्हणतोय, हे पालकत्व म्हणजे केवळ आई वडील हे त्याचे पालक नाहीत. कारण बघा, दिव्यांग मुलाला अनेक घटकांची गरज लागते की तो एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असेल किंवा काही सामाजिक व्यक्ती या क्षेत्रामध्ये कार्य करत असतात, काही राजकीय व्यक्ती सुद्धा चांगल्या पद्धतीने यांना मदत करत असतात आणि काही खास संस्था यासाठी काम करतात. हे सगळे मिळून त्यांचे पालक आहेत असं म्हणता येईल. म्हणजे ह्या संवेदनशील उपक्रमामध्ये जे कोणी व्यक्ती यात सहभागी होतात, एक सहकार्याचा हात पुढे करत असतात आणि संवेदनशील भावनेने त्यांना मदत करत असतात, त्या सर्वांनाच हे पालक असं आपण म्हणू शकतो खरं तर. आणि आजच्या चर्चेतला म्हणजे जो शीर्षकातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आव्हान. एखाद्या गोष्टीला आपण आव्हान कधी म्हणतो की जेव्हा ती सोपी नसते, सहज नसते, त्याला इंग्रजीत चॅलेंज हा शब्द आपण वापरतो. म्हणजे माणसाची जिथं कसोटी लागते त्याला आपण आव्हान म्हणता येईल. आणि ही कसोटी केवळ त्या दिव्यांग बालकाचीच नसते, तर पॅसिव्हली त्याच्यासोबत काम करणाऱ्या पालकाची अधिक असते. कारण भौतिक, सामाजिक, मानसिक किंवा भावनिक अशा विचित्र परिस्थितीला हे बालक आणि पालक दोन्हीही सामोरे जात असतात. त्या दृष्टीने ते एक आव्हान आहे. म्हणजे ही नुसते शब्द नाहीये, तर ही एक संवेदना आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं भौतिक अस्तित्व आणि त्या अनुषंगाने येणारे हे जे सामाजिक प्रश्न आहेत, भावनिक प्रश्न आहेत, मानसिक प्रश्न आहेत, या दृष्टीने हे आव्हानच आहे असं मला बरोबर. पण हे आव्हान सोपं करण्याच्या दृष्टिकोनातून आणि जसं मी म्हणाले ना सुरुवातीला की हा प्रवास आनंददायी व्हावा या दृष्टीने खरं काही विशेष आपल्याला म्हणजे जसं बालकांना आपण ट्रेनिंग देणार आहोत तसं पालकांनाही ट्रेनिंग घ्यायची गरज आहे का, काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची गरज आहे का, याविषयी माहिती घेणार आहे. दहिसरवरनं श्रीरंग जोशी आपल्याशी बोलू इच्छित आहेत. काय म्हणतात बघूयात. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. श्रीरंग जोशी बोलतोय दहिसर कांदरपाड्यावरून. माझा असा प्रश्न होता की डिस्लेक्सिया, ऑटिझम अशा प्रकारचे जे व्याधी असतात मुलांना, त्यांच्यापैकी माझा मुलगा सपोर्ट करतोय आणि त्याची काळजी घेण्यामध्ये आमचं दाम्पत्य म्हणजे मी आणि माझी मिसेस यांची भरपूर आम्ही त्या मुलाची काळजी घेतो. एकुलता एक मुलगा आहे, पण त्याला अपघाती काही गोष्टी घडल्या होत्या ज्या मी पर्सनल प्रॉब्लेममुळे इथे काही बोलू शकत नाही. पण त्याला आम्ही दिव्यांग म्हणावं की अपघाती दिव्यांग म्हणावं आणि त्याच्याबद्दल कायदा व्यवस्था यांची काय जबाबदारी आणि पालकांची काय जबाबदारी?
अगदी चांगला प्रश्न आहे आणि आपल्या विषयाशी अगदी पूर्ण निगडीत असा प्रश्न आहे. त्याच विषयाकडे आता आम्ही येत होतो. खरं तर या घटनेकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता थोडंसं आता सकारात्मक दृष्टीने हे आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे खरोखर तुम्ही कोणत्या परिस्थितीतनं जाता हे कळतंय, प्रत्येकाला कळतंय, तुम्हीही त्यातनं जाताय म्हणून तर म्हटलं आपण हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारत असताना थोडा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असा ठेवावा की कदाचित परमेश्वराने बघा एखाद्या ऑफिसमध्ये 1-2 माणसंच काम करणारी असतात नाही का, आणि मग त्यांच्यावर ऑफिस चालत असतं. मग आपल्याला बॉस म्हणतो की तुमच्यावरच ऑफिस चालतं, सगळी जण काही काम करत नाही. कदाचित परमेश्वराला आपल्याला असंच वाटलं असेल की ह्या अपंग मुलांची काळजी घेण्यासाठी हा पालक समर्थ आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा हे जबाबदारी निसर्गाने आपल्यावर दिलेली आहे. लादलेली म्हणण्यापेक्षा ती दिलेली आहे, त्यासाठी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहिलं पहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दिव्यांगांचं पालकत्व आहे म्हणजे एक मोठी गोष्ट आहे निसर्गातली. आणि यात महत्वाचं म्हणजे या मुलाला, आपल्या मुलाला नॉर्मल वागणूक द्यावी. खरं म्हणजे भले ते जन्मतः असू दे किंवा अपघाताने आलेलं असू दे, हे दिव्यांगत्व त्याला दिव्यांगत्व म्हणूनच घ्या. त्याला एक वेगळी वागणूक देऊ नका किंवा आपण या समाजातल्या इतर मुलांपेक्षा काही वेगळे आहोत हे त्याला अजिबात जाणवू देऊ नका. नाहीतर काय होईल, या शारीरिक अपंगत्वापेक्षाही त्याच्या मानसिक अपंगत्व हे मोठ्या प्रमाणात ते आणि ते जास्त घातक आहे. ते जास्त घातक आहे. शारीरिक अपंगत्व असेल तर त्याला दूर करता येऊ शकतं मॅम, त्याच्यावर आपण काहीतरी उपाय शोधू शकतो. पण एकदा मानसिक अपंगत्व आलं तर मात्र त्यातनं उभरणं फार अवघड. म्हणजे मुलांवर तर आपण प्रेम करणारच आहोत, खरं, पण अतिप्रेम किंवा अति काळजीचं जे प्रकटीकरण आहे त्याच्यासमोर ते प्रकटीकरण होता कामा नये. हे जर अति काळजी किंवा अतिप्रेमाचं प्रकटीकरण सातत्याने झालं तर हे मूल परावलंबी होऊ शकतं. आणि त्याच्या मनातील जी न्यूनगंडाची भावना आहे ती न्यूनगंडाची भावना अधिक प्रबळ होईल. आणि एकतर तो आधी जर नॉर्मल असेल आणि नंतर या अवस्थेला गेलेला असेल तर ही भावना अधिक मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. त्यामुळे पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे की त्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढा आणि त्याला नॉर्मल वागणूक द्या. बघा काही वेळा असं होतं की 14 वर्षाचं मुलं असतं, ते अचानक अपंगत्वाने म्हणजे अपंगत्व त्याला येतं, हे दिव्यांगत्व येतं आणि 14 वर्षाचं आहे तरी सुद्धा त्याच्याशी लहान मुलासारखं ट्रीटमेंट केलं जातं किंवा मग काका आले त्यांना बाय कर, हॅलो म्हण, गरज नसते याची. त्याला नॉर्मल वागू द्या, त्याच्या वयानुसार त्याला वागू द्या. म्हणजे अब्राहम लिंकनच्या पत्रातलं एक सुंदर वाक्य आहे, तो असं म्हणतो, त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका, कारण आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. आणि हे मला वाटतं आपण दिव्यांग मुलांच्या बाबतीत बोलतोय, अगदी सर्वसाधारण नॉर्मल मुलांच्या बाबतीत देखील हे लागू पडतं मॅडम, की तुम्ही त्यांना स्वतःला सक्षम होण्याची जी काही हे आहे ती गोष्ट ही पालकांनी मिळवून दिली पाहिजे. सतत त्यांना कोणावर तरी अवलंबून राहणं ही गोष्ट त्यांच्या वाढीसाठी घातकच असते कुठल्याही मुलाच्या दृष्टिकोनातून. मग त्यातही अशी विशेष मुलं असतील तर त्यांना तर स्वावलंबी बनवणं हा पालकांच्या दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा असेल असं वाटतं. काय म्हणणं आहे आपल्या याच्याविषयी? हा, यासाठी अजूनही करता येईल की मी मगाशी म्हटलं की त्याला जे ओव्हर प्रोटेक्शन केलं जातं ते ओव्हर प्रोटेक्शन करत असताना नॉर्मली पालक हे त्याला घरात डांबून ठेवतात की चला बाहेर गेल्यानंतर काही तो असुरक्षित असेल किंवा घरात आपलं सुरक्षित बरं आहे, त्याची वेगळी खुर्ची, त्याची वेगळी जागा, त्याची वेगळी रूम, या पद्धतीने त्याला एक अति प्रोटेक्शन केलं जातं. बरोबर. त्यापेक्षा त्याला थोडं निसर्गात फिरायला न्यावं, त्याला बाहेरचं जग दाखवावं, नॉर्मल मुलांमध्ये त्याला न्यावं आणि निसर्गाच्या जवळ जाऊन निसर्गातलं जे दिव्यत्व आहे ते दिव्यत्व त्याने अनुभवावं की ज्याच्यातनं त्यामुळे त्याला जी वेगळी वागणूक दिल्यावर तो जे न्यूनगंड येणार आहे तो न्यूनगंड दूर करण्याचा अतिशय उत्तम उपाय म्हणजे त्याला निसर्ग दर्शन घडवावं. म्हणजे पाहू दे पक्ष्यांची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. हे देखील अब्राहम लिंकनच्या पत्रातलेच एक सुंदर वाक्य आहे. ते आपल्या मुलांच्या बाबतीत म्हणजे नॉर्मल मुलांना आपण पिकनिकला नेतो तसं या मुलांनाही वेळोवेळी न्यावं आणि निसर्गामध्ये निसर्गातला आनंद घेऊ द्यावा की जेणेकरून त्यांना आपण वेगळे आहोत आणि ती वेगळेपणाची भावना घरातच जास्त जोपासली जाते. बाहेर गेल्यानंतर त्यांना बाहेरचं जग दिसत असतं आणि त्या जगाशी कोपअप होत असताना हे सगळे ते विसरतात आणि कदाचित नॉर्मल होऊ शकतं. म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलंय ही एक अवस्था आहे,
प्रशिक्षणाने म्हणजे नुसतं काही असं त्या यांत्रिक प्रशिक्षण नसतं, तर ते नैसर्गिक प्रशिक्षण आहे. त्यासाठी पालकांची भूमिका फार महत्वाची आहे. म्हणजे एक तुम्हाला सांगते, आता काही वेळा पालकांना हे जमत नाही, पण एक मुंबईतली NGF नावाची एक संस्था आहे, तिथे एक काही दिवसापूर्वी तिथे असंच या विषयावर माझं व्याख्यान होतं आणि तिथे आम्ही हाच विषय चाललेला होता. आणि ही संस्था काय करते की या मुलांसाठी नैसर्गिक सहलींचं आयोजन करते. बरं, अशा कितीतरी अनेक संस्था असतील, नाही आपल्याला जमत तर अशा संस्थांची मदत घेऊन सुद्धा आपण मुलांना जग दाखवू शकतो. खूपच चांगला मुद्दा आहे मॅडम. नाशिकवरनं आशा लाठे आपल्याशी बोलू इच्छित आहेत. काय म्हणतायत बघूयात. हॅलो हॅलो. हा, प्रश्न विचारा आशा. मॅडम हॅलो मॅडम, मी आशा लाठे बोलते. बोला. तर जसा शब्द वापरलाय दिव्यांग, अपंग मुलांसाठी दिव्यांग शब्द वापरलाय, हो बोला बोला, तो अतिशय चांगला आहे. पण मॅडम मला असं विचारायचं आहे की या दिव्य मुलांची त्या मुलांची बुद्ध्यांक खूप चांगला असतो, पण त्यांना आहे ना अशा सलग प्रश्न विचारा आपला. नाही, तुमचा मुद्दा कळतोय. त्या मुलांना ज्या प्रकारे शिक्षण भेटायला पाहिजे, सामान्य मुलांप्रमाणे जसं शिक्षण भेटायला पाहिजे तसं शिक्षण त्यांना आपण देऊ शकत नाही, कारण त्यांना एका संस्थेमध्ये पाठवावं लागतं. पण त्या संस्था आपल्या जवळ नसल्या कारणाने, जवळ नसतात त्या संस्था, जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नसतात त्या संस्था, त्याच्यामुळे त्या मुलांना एका घरीच ठेवावं लागतं. मग अशा मुलांसाठी तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय काहीतरी शासनाने शाळा वगैरे काढल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यावर तुम्हाला काय सांगता येईल? आशाने आपल्याला फोन केला होता आणि अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे की पालकांची भूमिका महत्वाची आहेच दिव्यांग मुलांच्या बाबतीमध्ये, परंतु जेव्हा शिक्षण हा मुद्दा येतो तेव्हा मात्र अनेक अडचणी पालकांच्या समोर उभ्या असतात. त्याविषयी काय सांगता? शिक्षणाच्या मुद्द्याआधी त्यांनी एक अतिशय चांगला मुद्दा मांडला की दिव्यांग. हो, हा, तर दिव्यांग का म्हणतायत? कारण बघा, त्या तुम्हीही सांगितलं की या मुलांमध्ये काहीतरी एक विशेष गुण असतो. बरोबर आहे. त्या विशेष गुणालाच आपण दिव्य कण म्हणूया किंवा दिव्य गुण म्हणूया, की तो दिव्य गुण पालकांनी शोधला पाहिजे, तो दिव्य गुण शिक्षकांनी शोधला पाहिजे, तो दिव्य गुण त्या ज्या संस्थेत ते जात असतील त्या संस्थेतल्या व्यक्तींनी शोधला पाहिजे. आणि तो दिव्य गुण शोधला की मग त्याच्यामध्ये त्याचा अधिक विकास कसा होईल, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की आम्ही काय करावं. बरोबर. तर त्यासाठी काही वेगळ्या संस्थेत जाण्याची गरज नाही खरं तर, त्या विषयाकडे आता आपण येतोच आहोत. उलट तुम्ही त्याच्यातला विशेष गुण शोधून त्याचा परिपोष कसा करता येईल आणि त्याचा स्वतःच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल ते शोधूया आपण. ती आपली जबाबदारी राहील पालक म्हणून. नक्कीच. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जसा आता आशांनी प्रश्न विचारला ना की मनामध्ये एक पहिला की अशा मुलांसाठी विशेष वेगळी सोय, म्हणजे सर्वसामान्य मुलांच्या मध्ये राहून शिक्षण ही संकल्पना अजूनही आपल्याकडे तेवढी रूढ झालेली नाही. त्याविषयी आपण विशेष बोलूयात. भारत वावळ आधी डोंबिवलीवरून आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत. काय म्हणतात बघूयात. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा आपण पाहतो की दिव्यांगी अवस्था जरी मुली किंवा पुरुष महिला यांना आपला समाज साधारण दुय्यम दराची वागणूक दिली जाते आणि यामुळे निश्चित त्यांच्या प्रगतीवर अडथळा मिळतो आणि त्यांचा विकास होण्याची त्यांचं मनोदर खचलं जातं. तो एक सामाजिक बंधन म्हणून समाज त्यांच्याकडे कशा दृष्टीने पाहावा, त्यांचं मनोधैर्य उंचावेल आणि त्यांचा विकास होऊ शकेल. धन्यवाद. नक्कीच भारतजी, समाजाची भूमिका फार महत्वाची आहे, त्या विषयावर बोलणारच आहोत. काय सांगता येऊ शकतं? चांगला प्रश्न आहे. त्याचं आपण मगाशीही उत्तर दिलंय की यासाठी प्रथम पालकांनी त्याला नॉर्मल वागणूक दिली पाहिजे. हो, जेव्हा पालक त्याला नॉर्मल वागणूक देतील तेव्हा समाज त्याला आपोआप नॉर्मल वागणूक देईल. आणि जर असं कोणी देत नसेल तर त्याला तिथल्या तिथे हटकणं हे पालकांचं पहिलं काम आहे. खरं. कारण तिथं त्या वाढू देता कामा नये, तिथेच ते थांबलं पाहिजे. आणि एकदा पालक म्हणून आपण त्याला नॉर्मल वागणूक देत असू तर समाज देणारच आहे, मिळणार आहे. आणि मग एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये म्हणजे आपण पालक आणि मूल अशा प्रकारचे विशेष मूल असं आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा घरामध्ये ते मूल सुरक्षित आहे, पण आज घराच्या बाहेर चौकट ओलांडल्यानंतर सर्वसाधारण मुलं देखील असुरक्षित आहेत, विशेषतः मुलींच्या बाबतीत. मी इथे हा प्रश्न काढतीये जो मला फार महत्वाचा वाटतो या विषयाच्या संदर्भामध्ये. जेव्हा घराच्या बाहेर मुलींना सुरक्षित करायचं आणि अशा विशेष मुलींना सुरक्षित करायचं आहे तेव्हा आजची समाजाची एकूण स्थिती जर आपण बघितली तर काही काही घटना ज्या आहेत त्या विदारक घटना चित्र आपल्या समोर आहे. अशा वेळी पालकांची भूमिका, त्यांची काळजी ही अजून वाढलेली आहे. कशा पद्धतीने पालकांनी हँडल करायला पाहिजे हा विषय? खरं तर ही फक्त काही दिव्यांग मुलांच्या बाबतीतलीच मोठी समस्या असं नाही, तर ही जनरल समस्या आहे. शाळांमध्ये यासाठी काय केलं जातं
तर कुमार वयातील शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं खरं किंवा जे सुजाण पालक आहेत ते आपल्या मुलांना या संदर्भातलं एक चांगली माहिती देऊ शकतात. बर चांगला स्पर्श काय, वाईट स्पर्श काय, याची माहिती अगदी सर्वसामान्य मुलांनाही दिली पाहिजे. ती मग ती त्या दिव्यांगांना मुलांना दिली कळते? पाहिजे. काही विशिष्ट कळते ना, प्रकारचं एका चांगल्या पद्धतीने आपण ती माहिती देऊ शकतो. आणि ती जर द्यायला आपण सक्षम नसू तर आपण डॉक्टरांची याची मदत घेऊ शकतो, बरं काही सेवाभावी संस्थांची मदत घेऊ शकतो. यासाठी काम करणाऱ्याही संस्था आहेत की मुलांना, या वयातल्या मुलांना योग्य प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत की ज्या स्वतःहून शाळांमध्ये आमच्याकडे तर अप्रोच होत असतात की आम्हाला मुलांना असं ट्रेनिंग द्यायचं आहे. तर अशा संस्थांना अप्रोच होऊ शकतो किंवा विशेषतः डॉक्टरांची मदत घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिव्यांग मुलांच्या बाबतीमध्ये ते स्वतः सक्षम नाहीत. हे जर आपण थोडंसं गृहीत धरलं तर आपली जबाबदारी समाजाची मोठी राहते, पालकांची जबाबदारी राहते. आणि म्हणजे बघा, सगळेच काही वाईट नसतात. म्हणजे हा असा आता जो अत्याचार करणारा वर्ग आहे तो 1% सुद्धा नाही, परंतु बघ्याची भूमिका घेणारा जो वर्ग आहे त्यांनी बघ्याची भूमिका न घेता या मुलांसाठी मदतीचा हात पुढे घेतला पाहिजे, पुढे केला पाहिजे. आणि असा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेला समाजाची भूमिका ही त्या मुलाच्या एक सामाजिक कर्तव्य म्हणून, दायित्व म्हणून समाजाचं हे काम आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मगाशी पुन्हा तोच मुद्दा आहे की हा काही आजार नाही, हे अवस्था आहे. ट्रेनिंगने जर ते होत असेल, ती बऱ्यापैकी कव्हर होत असेल, तर या मुलांना देखील खास ट्रेनिंग देता येईल. खरं की चांगला स्पर्श, तुम्ही सांगितलं की स्पर्शाच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट घटनाच्या बाबतीमध्ये जर त्यांना जागरूक केलं तर घराच्या बाहेर पाऊल टाकत असताना ते मूल सक्षम पद्धतीने आपण ते असा प्रसंग आला तर त्यांनी काय रिॲक्ट करावं याचं थोडंसं ट्रेनिंग पालकांनी दिलं पाहिजे, शिक्षकांच्या मदतीने किंवा तज्ञांच्या मदतीने. आता पालकांच्या नंतरचा जो मुद्दा येतो ना मॅडम, घराच्या बाहेर पडल्यानंतर ते मूल जाणार आहे शाळेमध्ये आणि शाळेचं एकूण वातावरण, सर्वसामान्य मुलांमध्ये राहून त्या मुलाचं शिक्षण मिळणं त्या मुलाला हे फार अत्यावश्यक गोष्ट आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो? असे काही नियम कायदे आहेत का आणि त्याचं पालन केलं जातं का? आपलं काय अनुभव काय सांगतो? खरं तर असे नियम फार पूर्वीपासून आहेत. बरं, म्हणजे इंटिग्रेटेड एज्युकेशन किंवा ज्याला आपण एकात्मिक शिक्षण म्हणतो. आणि मग त्या आशाताईंच्या प्रश्नाचं याच्यातनं उत्तर मिळेल की त्या म्हणताय जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर शाळा, विशेष शाळा असाव्या. तर मी तर म्हणेन विशेष शाळांची आवश्यकता नाही. बरं, उलट सर्वसामान्य शाळेमध्ये त्यांनी जर शिक्षण घेतलं इंटिग्रेटेड एज्युकेशन या अंतर्गत एकात्मिक शिक्षण, तर ते त्या मुलासाठी मोठं वरदान ठरेल. बरं, कारण का ही शाळा, ज्या शाळा, सर्व शाळा हे आणत नाहीत कारण त्याला भरपूर त्रास आहे. हे एखादी योजना राबवणं हे जरी कायद्याने बंधनकारक असलं तरी किती जण राबवतात हा मोठा संशोधनाचा विषय होईल. आणि कारण बघा की याची उद्दिष्ट खूप चांगली आहेत. पहिलं उद्दिष्ट म्हणजे सर्वसामान्य मुलांसोबत त्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक, मुख्यतः सामाजिक विकास हा चांगला होऊ शकतो. म्हणजे वेगळेपणाची जी भावना आहे ती इथं आपोआप दूर होते. बरोबर. दुसरी गोष्ट, समाजात म्हणजे इतरांपेक्षा पण वेगळं हे एकदा बाजूला झालं की त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि नॉर्मली त्याचा विकास व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, इथे इंटिग्रेटेड एज्युकेशन अंतर्गत बघा की 40% जर अधिक अपंगत्व असेल तर केंद्र शासनाकडून मोठी भरीव मदत सुद्धा या मुलांना मिळत असते आर्थिक स्वरूपात. अरे वा, आपण महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती होती. काही आमच्या शाळांतल्या मुलांना आम्ही ती मिळवूनही दिलेली होती. पण काय असतं की हजारो कोटींचा निधी असतो, बऱ्याचदा हा निधी परत जातो. याला कारण शाळांची, शिक्षकांची अनास्था. बरोबर, की सर्वच आहे असं मला म्हणायचं नाही. ग्रामीण भागात पण पालकांची पण भूमिका महत्वाची. इथे सगळ्या ह्या गोष्टी, योजनांच्या बाबतीत माहिती घेणं महत्वाचं आहे. मॅडम थोडं थांबवते, मुंबईवरनं प्रमोद आपल्याला बोलू इच्छित आहेत. काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो, माझा मुलगा जन्मतः हृदयविकाराने आजारी आहे. बरं. आणि त्याची 5 सर्जरी झालेल्या आहेत. आणि फिजिकली तो वरून जरी नॉर्मल असला तरी इतर मुलांसारखा नाही आणि पुढचंही त्याचं लाईफ कंट्रोल मध्ये आहे. तर त्याचं रिहॅबिलिटेशन साठी मला मार्गदर्शन पाहिजे. नक्कीच नक्कीच प्रमोदजी, काय रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांना त्याचं पुन्हा नॉर्मल त्यांना सगळं आयुष्य हवं आहे. पण हा मेडिकली कनेक्टेड हा प्रश्न. बरं. रिहॅबिलिटेशन शैक्षणिक दृष्ट्या म्हणतायत की काय? तरी नॉर्मल मुलांमध्ये वावरणं, कुठल्याही प्रकारचा असा अपघात असेल किंवा एखादं काहीतरी आपल्यामध्ये कमतरता आहे याची जाणीव जरी असली ना मॅडम, तरी पण एक नॉर्मल मुलांमध्ये वावरताना तो मूल स्वतः संकोचतं किंवा पालकांना देखील थोडीशी अडचण निर्माण होते. जो आपण पहिल्यापासून मुद्दा घेतोय, मला वाटतं तो त्यांनी पालकांनीच प्रथम त्याला नॉर्मल वागणूक द्यावी म्हणजे समाज देईल.
येईल. बरोबर. आणि त्याला जास्तीत जास्त मित्रमंडळींमध्ये त्याला ठेवावं, की चला आता हा सक्षम नाही म्हणून त्याला बाजूला ठेवलात तर तो अधिकाधिक अजून नॉर्मल होण्याऐवजी ॲबनॉर्मल इथे होत हा जाईल. एक महत्वाचा मुद्दा आहे की एक पहिली गोष्ट आपल्या नजरेतनच ती भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या जाते, बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर आपले येणारे त्याच्या बरोबरचे जे काही संभाषण आहे ते वाक्य जे आहेत काही ठराविक, किंवा थांब थांब तू नको करूस मी मदत कर, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या गोष्टी फार मोठा परिणाम साधतात. मला वाटतं तिथूनच पालकांची म्हणजे उलट त्याच्यावर काही असे छोटे छोटे जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे. आणि हे तू छान हे चाललंय आणि त्याचं फार कौतुकही नाही करायचं. नॉर्मल मुलांच्या बाबतीत जसं आपण म्हणतो ना, नाही छान हे तू करतोयस किंवा हे तुझ्यामुळे हे चाललंय, खरंय खरंय, असं एक नॉर्मली त्याला वागणूक दिली ना तर त्याला रिहॅबिलिटेशनसाठी बाहेर नेण्याची गरज नाही. मेडिकली तर त्याला ट्रीटमेंट चालूच असेल. आणि पण महत्वाचा मुद्दा काय, शिक्षण, नोकरी, त्याच्या स्वतःच्या पायावर त्याला उभं करणं. आता प्रमोदजींचा जर तसा प्रश्न असेल की त्याला मला स्वयंपूर्ण बनवायचं आहे, त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं, अनेक योजना आहेत पण योजना पालकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या योजनांविषयी मला वाटतं आपण डिटेल सांगूया. एक वेबसाईट आहे शासनाची. हा नक्कीच. या महाराष्ट्र शासनाची ही जी अधिकृत वेबसाईट मला वाटतं आपण स्क्रीनवर बघू शकतो आता. तर त्या वेबसाईटवर गेल्यानंतर काही शासन निर्णय या संदर्भामध्ये झालेले आहेत. बरं. की त्यांच्या नोकऱ्या किंवा त्यांच्या शिक्षणात त्यांना मिळणाऱ्या सवलती, विशेष सवलतींच्या, ज्याचा जो आता आपल्याकडे विषय तो येणारच आहे पुढच्या आपल्या संभाषणामध्ये. तर ही वेबसाईट जरा ही नोंद करून घ्यावी, www.maharashtra.gov.in. आणि ही साईट या पद्धतीने दिसेल. बरं, नक्कीच. ही साईट, या साईटवर जाऊन मला वाटतं विशेष माहिती त्यांना मिळू शकते की या विषयाच्या संदर्भामध्ये काय योजना आहेत. आणि 8 जानेवारीला मला वाटतं आणखी काही विशेष योजना ज्या आहेत त्या शासनाच्या बाहेर आल्या, त्याविषयी काही आपण सांगू शकतो प्रेक्षकांना? तर ती सुद्धा मी इथे त्याचं एक पहिलं पान दाखवते. नक्कीच. मला वाटतं काही तांत्रिक अडचणींनी आपण जरी ते पान बघू शकलो नाही आहे. बरं, आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतो. हे यामध्ये 1ली ते 12वी अशा विद्यार्थ्यांसाठी काही ज्या खास सोयी सवलती शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बरं. त्याची संपूर्ण माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे. बरं. आणि आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपंग दिव्यांग असणाऱ्या बालकांसाठी कोणत्या सोयी सवलती आहेत शिक्षणातल्या, त्याची म्हणजे संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. बरं. म्हणजे जसं इंटिग्रेटेड एज्युकेशन झालं, ही त्याचं पुढचं वर्जन आहे. म्हणजे आता 12 दिवसापूर्वीच हा शासन निर्णय आलाय की जे मुळातली इंटिग्रेटेड एज्युकेशन ही जी संकल्पना आहे त्यात अजून की म्हणजे ही मुलं नॉर्मल मुलांसोबत शिकत असतात, परंतु मग त्यांचं मूल्यमापन हे नॉर्मल मुलांसारखं करून चालणार नाही. कारण त्यांच्यात थोडी कमतरता आहे, जरी आपण त्यांना दिव्यांग म्हटले थोडी कमतरता आहे आपल्याला मान्य करूनच त्यांची मूल्यमापन पद्धती ही वेगळी असावी, या दृष्टीने हा आताच्या ह्या शासन निर्णयामध्ये खूप चांगला आणि बारकाईने विचार केलेला आहे. आणि त्यामध्ये जे दिव्यांग आहे ते कोणते प्रकार आहेत ते तुम्हाला आधी सांगते. यामध्ये अंशतः किंवा पूर्णतः अंध, मतिमंद, कर्णबधीर, अस्थिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सेरेबल प्लासी, अध्ययन अक्षम अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना नॉर्मल शाळेमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो आणि नॉर्मल मुलांबरोबर ते शिकू शकतात. आणि हे करत असताना त्यांना कुठेही कमतरता, त्याच्या गुणांमध्ये त्याला कुठेही कमी पडू नये किंवा त्या कॉम्पिटिशन त्या स्पर्धेमध्ये तो कमी पडू नये, यासाठी या शासन निर्णयामध्ये खूप चांगल्या तरतुदी केल्या आहेत ह्यांनी. तर आता त्या तरतुदी संदर्भात काही सांगता येईल आपल्याला की उदाहरणार्थ काही कॉमन तरतुदी आहेत या सगळ्यांसाठी. आपण वेगवेगळ्या तरतुदी सांगत होतात, त्या तरतुदींच्या संदर्भात आपण अधिक डिटेल जाणून घेऊयात. मगाशी जे मी दिव्यांगांचे 8 प्रकार की ज्या आताच्या सोयी सवलतीमध्ये अंतर्भूत केले त्यातले काही कॉमन गोष्टी पहिला सांगते आणि नंतर आवश्यकता वेळ असेल तर आपण डिटेलमध्ये त्याकडे जाऊ शकतोय. यामध्ये बघा, या विद्यार्थ्यांसाठी सोयीनुसार परीक्षा केंद्र असणं, मी त्यांच्या घराच्या जवळ म्हणा किंवा परीक्षेच्या काळात ते जे कुठे असतील वास्तव्याला तिथून ते परीक्षा केंद्र जवळ असावं, याची सोय केलेली आहे की जी पूर्वी नव्हती तशी, की खास असं लक्ष देऊन केले जात नव्हतं, ते आता होत आहे. दुसरं, पेपर सोडवण्यासाठी त्यांना प्रति तास 20 ते 30 मिनिटाचा वेळ अधिक. म्हणजे प्रति तास म्हणते, म्हणजे 3 तासाचा पेपर असेल तर अजून 1 तास जास्त किंवा अजून 30-90 मिनिटं जास्त, अशी एक आणखीन सोय केली. म्हणजे पूर्वी अर्धा तास जास्त देत होते, तर तोही कालावधी वाढवलेला आहे. पुन्हा जी मुलं अनुत्तीर्ण होत असतील थोड्याशा गुणांमुळे,
कारण शेवटी ह्या त्यांच्यातल्या कमतरतेमुळेच ते कोपअप करू शकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 20 गुणांची सवलत दिलेली आहे. बरं. हा, मग ते 20 गुण एखाद्या विषयात पण पूर्ण देऊ शकतात किंवा काही विषयांना विभागून सुद्धा ते गुण देऊ शकतात. दुसरं विज्ञान तंत्रज्ञानासारखा विषय आहे की जो अस्थिव्यंग्य त्याला प्रात्यक्षिक करताच येणार नाही. खरं. मग त्या प्रात्यक्षिकाऐवजी तो तोंडी परीक्षा म्हणजे प्रयोगाविषयीचे माहितीच्या स्वरूपामध्ये तो सांगू शकतो. आणि कर्णबधीर मुलं असतील की जे बोलू शकत नाही, तर अशा वेळेला मग ही तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा कशी घ्यायची, तर प्रत्यक्ष आणि लिखाण बस. म्हणजे त्यांनी बोलणं इथं अपेक्षित नाही, तरी सुद्धा त्याला तेवढेच गुण दिले जातील. बरं. पुन्हा येतं म्हणजे 9वी पर्यंत, 1ली ते 9वी किंवा एक माध्यमिक स्तरावर बघा की स्काउट, गाईड, NCC याला एक गुण असतात. मग यांना त्यामध्ये सवलत द्यावी. बर. की मग केवळ हा दिव्यांग आहे, मग त्याला ते गुण दिले जावेत किंवा त्याला एक्झम्पशन त्यातून मिळावं, ही एक सोय केलेली आहे. पुन्हा ज्यांना चित्र, नकाशा, आकृत्या काढता येत नाहीत अशी कंडिशन असेल तर त्यांना त्यापासून पण सवलत की नाही त्यांनी काढलं तरी चालणार आहे, केवळ त्याच्या संदर्भात त्याला प्रश्न विचारले जावेत. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे नॉर्मली आपल्याला संगणक किंवा हे गणकयंत्र वापरण्याची हे नव्हती आतापर्यंत, नॉर्मली मुलांना नसते, नॉर्मल मुलांना, पण दिव्यांग मुलांना आता ते वापरता येणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने आहे. किंवा आता अंध मुलं आहेत, त्या अंध मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना अंशतः अंध असतील तर अंशतः अंध मुलं ही त्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी ते डार्क स्केच पेनचा वापर करू शकतात. बरं. किंवा त्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी ते मॅग्निफायरचा वापर करू शकतात. किंवा रायटर त्यांना मिळू शकतो का लिहिण्यासाठी? हा, पण अंशतः अंधना रायटरची गरज नसते. पुन्हा त्याला आपण हेच करतोय ना, हो, रायटर दिला म्हणजे त्याला आपण डिपेंड करतोय. मग तो डिपेंड होऊ नये हेच आपल्याला इथे साध्य करायचं की त्याला नॉर्मल जगवायचं. मग त्यासाठी मग काय काय शासन मदत करते तर ती ही आता असे हे अमेंडमेंट्स झालेले आहेत की मग तो मॅग्निफायरचा वापर करून ते प्रश्न वाचू शकतो, डार्क मोठ्या स्केच पेनने त्याचं उत्तर लिहू शकतो. किंवा आणखीन एक की अंध मुलांना वाचता येत नाहीये, मग त्याला ती शाळा टेप रेकॉर्डिंगचा वापर करून म्हणजे त्याला ऐकवू शकते एखादी गोष्ट. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी होत आहेत. बरं. आणि चांगले खूप डिटेलमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल. म्हणजे शालेय स्तरावर अनेक अशा सुविधा आहेत ज्या या विशेष मुलांना सर्वसामान्य मुलांमध्ये राहून देखील शिक्षण घेऊन तेवढ्याच योग्यतेचं, तेवढ्याच पात्रतेचं बनवू शकते शिक्षण व्यवस्था. अशा पद्धतीच्या सवलती खरं तर ह्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्याची माहिती विशेषतः, कारण आताच 12 दिवसापूर्वी आलेला हा शासन निर्णय आहे. बरं. तर याची माहिती त्या मगाशी दाखवलेल्या या साईटवर अधिक आपण सखोल घेऊ शकतो, काय शासन निर्णय आहे, आणि त्यानुसार मग पालक तिथे जाऊन, मग शालेय स्तरावर जाऊन जर ह्याची माहिती नसेल तर पालक त्याविषयी वाचन करू शकतात. बरं बरं. आता मॅडम एक महत्वाचा मुद्दा काय येतो माहिती आहे ऍडमिशनच्या बाबतीत. अशा मुलांना सर्वसामान्य नॉर्मल शाळांमध्ये ऍडमिशन हा इथूनच मुद्दा थोडासा पालकांच्या दृष्टीने त्रासदायक होतो. तो घेतला जात नाही, स्वीकारला जात नाही. जरी शासनाचे नियम असले तरी वस्तुतः आपण तसं दिसत नाही चित्र आपल्याला. मग याच्यामध्ये शिक्षकांना तशा पद्धतीचं ट्रेनिंग मिळत नाही, हा पण एक भाग आहे का दडलेला? काय सांगता येऊ शकतं? नाही, मला असं वाटतं हा त्या प्रशासनाचा, सर्व शाळा तशा नाहीत. बरं. म्हणजे आतापर्यंत मी ज्या शाळांमध्ये काम केलंय तिथं अगदी मूकबधीर होते, विकलांग होते, मतिमंद सुद्धा विद्यार्थी आमच्या शाळेत होते. आणि अगदी एका मूकबधीर विद्यार्थिनीने तर 10वीला 45% नॉर्मल मुलांसोबत राहून तिने मिळवलं. तिचा खास सत्कार सुद्धा शाळेतर्फे आणि संस्थेमार्फत झालेला होता. तर असं सर्व शाळा करत नाही असं नाही, काही संस्था, शाळा ह्या पद्धतीने चांगलं काम करत असतात. पण ज्यांना एक हायफाय म्हणतात की आमच्या शाळेचा निकाल टिकवायचा आहे किंवा एक शाळेचं रेप्युटेशन टिकवायचं, असं सोकॉल्ड हायफाय म्हणते मी त्यांना. शाळा ही कुठलीही कमी जास्त नसते, उलट जी वंचितांचा विचार करेल ती खरी शाळा आहे. नाहीतर काय, आजकाल घरी बसून सुद्धा विद्यार्थी परीक्षा पास होऊ शकतात. एवढं साहित्य उपलब्ध आहे, गाईड्स आहे, सगळं उपलब्ध आहे. पण जे वंचितांना शिक्षण देते ते खरी शिक्षण संस्था म्हणताय. तर अशाही शिक्षण संस्था आहेत. सुदैवाने अशा शिक्षण संस्थेत मी काम करते, त्यामुळे मला हा चांगला अनुभव आहे. पण आता तुम्ही जे म्हटलं की ज्या संस्थांना ऍडमिशन देत नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. बरं. इथपर्यंत की त्या शाळांचं रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकतं की त्यामुळे म्हणजे, परंतु मग पालक सजग असले पाहिजे. किंवा पालकांचा की पालक कुठपर्यंत हे जाऊ शकतील.
खरोखर तो न्याय मागायला कुठं जावं ह्याची पुन्हा त्यांना माहिती असण्याची गरज असते. शिक्षण खात्यात जावं तर शिक्षण खात्यात त्या संस्थेला बांधलेले असतील का, असे अनेक प्रश्न आहेत. मग तो पाठपुरावा जो आहे तो पाठपुरावा अनेक पालकांनी एकत्र येऊन जर चांगल्या पद्धतीने केला तर सर्व शिक्षण संस्थांना हे बंधनकारक आहे. इथे प्रशिक्षणाची गरज नाही, हे कायद्याने बंधनकारक आहे की इंटिग्रेटेड किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अंतर्गत मुलांना शाळेत प्रवेश दिलाच पाहिजे. पण काय असतं, जेव्हा हे प्रवेश देत असताना जेव्हा त्यांच्यासाठी सवलती आपण मागत असतो त्यावेळेला विविध प्रस्ताव शिक्षण खात्याकडे आपल्याला द्यावे लागतात. त्यांचे काही काही माहिती गोळा करावी लागते. 40%हून अपंगत्व अधिक आहे त्या संदर्भातली माहिती घ्यावी लागते डॉक्टरांकडून, सरकारी दवाखान्यातनं. मग हे कोण करेल? त्याच्याऐवजी काय केलं जातं की मग यांना प्रवेशच नाही. तर त्यामुळे असं जर कोणी करत असेल तर पालकांनी जागृत व्हावं. आणि एवढं होऊनही कोणी ऐकणार नाही असं होणारच नाही. खरंय खरंय. आणि जर कोणी ऍडमिशन देत नसेल तर त्यांना त्यांनी म्हणा की आम्ही ऍडमिशन देत नाही हे त्यांनी लेखी द्यावं. ती संस्था किंवा ती शाळा जर ते लेखी देऊ शकली, असं देणारच नाही. कारण ह्या सगळ्या कायद्यांची माहिती प्रत्येक अनुदानित विनादानित सर्व शिक्षण संस्थांना पहिली असते. पण केवळ चाललं तर चाललं, नाही म्हटलं गेले तर गेले तेवढं शाळेचं. पण शाळेचं रेप्युटेशन याच्यावर अवलंबून नाही हे शिक्षण संस्थांनीही लक्षात घ्यावं. उलट जर अशा मुलांना समायोजित करून भले त्यांनी 90% नाही मिळवले, ती विद्यार्थी एक फर्स्ट क्लास पर्यंत उत्तीर्ण झाले तरी त्या शाळेचं अधिक नाव होऊ शकतं. खरं. आता आपण दिव्यांगाचं पालकत्व असं जेव्हा विषय घेतो ना मॅडम, एक पालकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असा एक विषय आणि मुद्दा आहे जो मला इथे मांडावासा वाटतो की प्रत्येक अशा पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतच असेल की आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण आमच्या नंतर आमच्या ह्या बालकांचं काय, आमच्या ह्या मुलांचं काय. तर हा जो एक मोठा प्रश्नचिन्ह आहे ना, त्याला उत्तर काय असू शकतं? हा मोठा प्रश्न आहे खरं तर. कारण याच्यामध्ये तसं फार सरकारी यंत्रणेमध्ये फार याला उत्तर नाहीये, फार मोठं उत्तर आपल्याला यात नाही. पण काही सेवाभावी संस्था की ज्या सरकारी मदतीवर चालतात, जे डायरेक्ट शासन आपल्याला काही मदत करेल असं नाही, तर ज्या सेवाभावी संस्था सरकारी मदतीवर चालतात किंवा इतर समाजाच्या मदतीवर चालतात अशा अनेक संस्था आहेत. बघा, इथे हा जो पालक विचार करतो आहे तो फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करतोय की मी गेल्यानंतर माझ्या मुलाचं काय. पण मी तुम्हाला एक असं उदाहरण सांगेन की जे प्रसिद्ध आहे, की जी व्यक्ती प्रसिद्ध आहे. चाकाची खुर्ची नावाचं एक पुस्तक आहे. नसीमा हरजुक नावाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात थोडंसं मला इथे खास विशेष करून सांगावं असं वाटतं. कारण का बघा, एक नॉर्मल आयुष्य जगणारी जिला नृत्यामध्ये खेळामध्ये आवड असलेली अशी तरुण मुलगी 14व्या वर्षी तिला हे अपंगत्व येतं. ही पूर्णपणे कमरेखालचा भाग हा तिचा बधीर होऊन जातो. अशा परिस्थितीत जिने नॉर्मल आयुष्य जगलेलं आहे अशी व्यक्ती काय करते हे जर आपण पाहिलं तर मग पालकांना सुद्धा यातनं शिकता येईल. बरं. ही व्यक्ती ह्या मुलीने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, सरकारी खात्यात नोकरी केली, एक्साईज च्यामध्ये अधीक्षक म्हणून नोकरी केली आणि स्वतः सेवानिवृत्त होऊन त्यांनी अनेक अपंगांसाठी अनेक अशा संस्था स्थापन केल्यात की ज्यामध्ये जिथे स्वतः राहून त्या म्हणजे विशेषतः अस्थिव्यंग, मतिमंद किंवा दोन्ही अपंगत्व असणाऱ्या अशा अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्यात. म्हणजे घरौंदा नावाची त्यांची एक संस्था आहे, ती कोल्हापूरला आहे. दिलासा आहे, स्वप्ननगरी आहे. म्हणजे अस्थिव्यंग आणि मतिमंद यांच्यासाठी त्या एका दिव्यांग स्त्रीने, हिला खरी दिव्यांग म्हणता येईल, की जिने स्वतः नुसती उभी राहिली नाही, केवळ उभी राहिली नाही तर तिने समाजासाठी सुद्धा हे उभं खूप मोठं भरीव कार्य करून ठेवलेलं आहे. नक्कीच मॅडम, त्याच्याविषयी माहिती घेते. रायगडवरनं नेहा सरनाईक आपल्याला बोलू इच्छिते. काय म्हणतायत बघूयात. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला स्नेहा. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे. माझी मुलगी केतकी सरनाईक डिग्री झालेली आहे तिची आता, केमिकल इंजिनियर. बरं. हा, पण तिचा जन्मताच एक डोळा नाहीये तिला आम्ही असं कसं जाणून दिलं नाही, पण तिला आता असं वाटतं म्हणजे जॉबच्या वेळेला माझं असं कसं होईल आता. नक्कीच नक्कीच. स्नेहाचा महत्वाचा मुद्दा आहे मॅम, की आपण ज्याच्यावर येणार होतो की शिक्षणापर्यंत ह्या सवलती आपल्याला कळालेल्या आहेत, पण नंतर जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, जॉबसाठी पुढे अप्रोच व्हायचं आहे, असे काही व्यंग असतील तर यावेळी मग पुन्हा त्यांच्या मनामध्ये कुठे शंकेची पाल चुकचुकते का? काय याच्यासाठी काय सवलती आहेत? उलट शासनामध्ये पूर्वी 3% आरक्षण होतं, आता 5% आरक्षण झालेलं आहे नोकऱ्यांमध्ये. त्याची माहिती योग्य पद्धतीने मिळवणं
किंवा कोणत्या प्रकारच्या दिव्यांग बालकाला व्यक्तीला कोणत्या प्रकारची नोकरी योग्य आहे. कारण शेवटी तिथे जाऊन त्याने योग्य जे आहे ते काम करणं, त्या कामालाही न्याय देणं, ते न्याय दिला तरच तो नॉर्मल जगणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने शासन निर्णय झालेले आहेत आणि ह्याच गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांना त्याची माहिती मिळू शकेल. बरोबर आहे. मला वाटतं काही खास सवलती आहेत, रिझर्वेशन्स आहेत, सीट्स ठेवलेल्या असतात, त्याचाही लाभ आणि त्याचीही माहिती वेळोवेळी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मुळात आपल्याला काय करायचं आहे, आपल्यामधला दिव्य गुण ओळखणं हा जो मुद्दा आहे ना मॅडम, म्हणजे शेवटी पालकांसाठी पण तो एक प्रश्न असतो आणि बालकांसाठी पण म्हणता येऊ शकतं की नेमकं माझं मूल जरी अशा अशा गोष्टींनी अपंग आहे किंवा ही उणीव आहे तरी त्याच्यामधला प्लस पॉइंट काय आहे हे ओळखणं देखील फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून काय सांगता? त्या दृष्टिकोनातून मगाचंच उदाहरण आपण बघतो आहोत की ज्याबद्दल बोलता बोलता आपल्याला एक प्रश्न आला की ते चाकाची खुर्ची, हे नसीमा हुर्जूक यांचं हे आत्मचरित्र मला असं वाटतं प्रत्येकाने वाचावं. म्हणजे केवळ दिव्यांगांच्या पालकांनीच वाचावं असं नाही. म्हणजे हे वाचत असताना असं आपल्याला लक्षात येतं की परमेश्वराने आपल्याला जे सर्वांग परिपूर्ण असं आयुष्य दिलेलं आहे, शरीर दिलेलं आहे, अशा लोकांना अक्षरशः लाज वाटावी इतकं मोठं काम या स्त्रीने केलेलं आहे. मला वाटतं अशा प्रकारचे आत्मचरित्र किंवा समाजामधली अशी उदाहरणं जरी बघितली, त्यांचा अभ्यास केला तरी आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होऊ शकते. नेमकं काय करायचं याचं उत्तर मिळू शकतं. मॅम जळगाववरनं प्रवीण भावसर आपल्याला बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो मॅडम. हा बोला. मी जळगाव जिल्ह्यातून बोलतोय. मी अपंग पदवीधर आहे, तसा मी आता विद्यार्थी नाहीये, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेत आहे. तर स्पर्धा परीक्षेने तुम्ही ज्या तरतुदी सांगितल्या त्या तरतुदी स्पर्धा परीक्षेने लागू आहेत का? उदाहरणार्थ बँक एक्झाम IBPS थ्रू घेतल्या जातात, तसेच रेल्वे एक्झाम आहेत RRB थ्रू घेतल्या जातात, तर तेथेही या तरतुदी लागू आहेत का या संदर्भात प्रश्न विचारायचा होता. नक्कीच नक्कीच प्रवीण, तिथे तर तरतुदी ह्या लागू आहेतच. कारण बघा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्या फॉर्म भरत असतानाच अपंग आहे की नाही हो त्याचा विषय हा पहिला एक मुद्दा तिथे असतो. आणि मग असेल तर काय हे मग त्या जी परीक्षा आहे तिथे त्या माहिती त्यांना मिळू शकते आणि त्यासाठी त्यांना विशेष सवलती आहेत. बट आपण जे आता सांगितलं मॅडम की परीक्षा लिहिताना विशेष वेळेची जी सवलत दिली गेलेली आहे, मार्कांची जी सवलत दिली गेलेली आहे, तशा प्रकारच्या सवलती अशा स्पर्धा परीक्षांना देखील आहेत का असं मला वाटतं त्यांचा प्रश्न असावा. तर त्या संदर्भामध्ये डिटेल्स मला वाटतं जाऊन त्यांनी त्या योग्य ठिकाणी जाऊन आता कोणत्या खात्याची ती परीक्षा आहे आणि त्यांना त्या पद्धतीने खरंच ती माणसं उपयुक्त आहेत का त्या पद्धतीने त्यांनी नक्कीच. म्हणजे मॅडमने ज्या सवलती सांगितल्या त्या शैक्षणिक शालेय पातळीवरच्या सवलती आहेत, पण त्या मोठ्या परीक्षांच्या संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात लागू होतात का याची माहिती प्रवीण जी आपण जरा जास्त सखोल जाऊन पण जर तिथे त्यांच्या फॉर्म मध्ये जर असा कॉलम असेल की अपंग आहे का आणि अपंगांसाठी आरक्षण आहे का, म्हणजे जेव्हा एखादी जाहिरात येते त्यावेळी अपंगांसाठी आरक्षण असेल तर नक्कीच ही सुविधा उपलब्ध असायलाच पाहिजे. मॅम एक त्यांची मानसिकता प्रबळ करणं किंवा मनोभूमिका जी आहे अशा व्यक्तींची पालकांची देखील, दिव्यांगांची देखील आणि पालकांची देखील वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जसं आपण खूप छान उदाहरण दिलं की अशी आत्मचरित्र वाचणं, समाजामधली अशी उदाहरण त्यांचा अभ्यास करणं, ही गोष्ट जी आहे ना ही या बाबतीत फार महत्त्वाची ठरते. आणि अशा अनेक संस्था पण ज्या आहेत की ज्या संस्था मदत करतात, तर त्याविषयी अधिक काही अनुभव किंवा संस्थांची माहिती आपण देऊ शकतो प्रेक्षकांना. यांच्या उदाहरणातूनच पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसेल. नक्की. अजून एक मगाशी ज्या NGF संस्थेबाबत मी बोलत होते त्यांचाही इतिहास हा असाच आहे. बरं. त्यांचाही मुलगा असाच दिव्यांग आहे की ज्याला शाळेत प्रवेश नाकारला होता. बरं. की हा 8वी पर्यंत सुद्धा शिकणार नाही, अशा पद्धतीने त्याला शाळेने हे करून की चला इथपर्यंत आम्ही नेले. 9वी त्याला नापास केलं होतं. नापास करणं हा जो प्रकार आहे ना तसा केला गेला. त्याला इंटरनलचे मार्कच दिले नव्हते. पण ह्या पालकांनी जागरूक होऊन त्या शाळेला प्रतिप्रश्न केला आणि ती जबाबदारी पूर्ण घेतली. बरं. की नाही आमचा मुलगा हा करू शकेल, या नॉर्मल मुलांबरोबर अभ्यास करू शकेल. आणि खरं सांगते तो मुलगा आज 10वीला त्याने 70% गुण मिळवले. अरे वा. की ज्याला 8वी सुद्धा पास होणार नाही असं जी शाळा म्हणते, किंवा 8वीत जेमतेम शासनाच्या नियमानुसार पास झाला असेल आणि 9वीत नाहीच पास करू शकत, असा मुलगा 10वीत 70% गुण मिळवू शकतो. इथं पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन. आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही आता संस्था म्हणालात की जसं नसीमा दीदींनी स्वतः मात केली अपंगत्वावर आणि हजारो लोकांना म्हणजे कोट्यावधी रुपये ह्या लोकांना मिळवून दिले, कृत्रिम अवयव मिळवून दिले
आणि अजूनही त्यांच्या संस्था कार्यरत आहेत. तसंच ही NGF नावाची जी मुंबईतील वेस्टर्न मार्गावरील जी संस्था आहे ती सुद्धा स्वतःच्या मुलापुरतच थांबले नाही. तो मुलगा आज BCA करतोय. म्हणजे जसं मगाशी म्हटलं आपण दिव्य गुण शोधावा, तर त्यांनी त्याच्यातला दिव्य गुण शोधला. त्याला कॉम्प्युटरमध्ये गती आहे, मग तो BCA करतोय. तो स्वतःचं जीवन तर करणारच आहे, परंतु आज NGF संस्थेमार्फत तो इतर अपंगांना देखील मदत करायला स्वतः सज्ज झालेला आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने पालकांनी म्हणजे नाराज न होता किंवा त्या मुलांना मागे न करत त्याला अजून पुढे समाजकार्यात कसं करता येईल, की मग तो प्रश्न राहणार नाही की आमच्या नंतर काय, त्याला समाजच सांभाळणार आहेत किंबहुना तो समाजाला सांभाळतो, ही क्षमता त्याच्यामध्ये निर्माण केली. खरंय खरंय. मॅम, आपण जेव्हा मनोभूमिका मनोबल अशा बाबतीमध्ये बोलतो ना, तेव्हा हे बरोबर आहे की त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास जागृत करणं ही पालकांची महत्वाची भूमिका आहे. पण त्याचबरोबरीनं काही काही गोष्टी, जसं आता मगाशी आपण बोललो की स्पर्शाची जाणीव करून देणं असेल, तसंच काही एखादा विशिष्ट नंबर जो आहे की तो एखाद्या विशिष्ट काळामध्ये पटकन तो डायल करता आला पाहिजे किंवा कोणाला तरी मदतीसाठी धाव त्याला घेता आली पाहिजे, अशा प्रकारचे एक प्रशिक्षण पालक घरच्या घरी करू शकतात ना. त्याच्यासाठी कुठल्या तरी संस्थेवर किंवा कशावर अवलंबून, उलट वेगळ्या संस्थेत गेल्यानंतर त्याला काहीतरी वेगळे पण जाणवेल. त्यामुळे बघा की आपण आता मला वाटतं आता शेवटाकडेच येतो आहोत, तर पालकांनी याचं शारीरिक अपंगत्व किंवा दिव्यांगत्व हे तर फार वेगळी गोष्ट आहे. त्याच्याही पेक्षा भयानक गोष्ट कोणती आहे तर मानसिक अपंगत्व. हे मानसिक अपंगत्व अतिशय धोकादायक आहे आणि त्याच्यातनं त्याला बाहेर काढणं हे फार महत्वाचं आहे. हे कदाचित शारीरिक अपंगत्वावर मात करता येईल ट्रेनिंगने म्हणत आपण म्हणत होतो, पण मानसिक अपंगत्वावर मात करण्यासाठी काय, मग त्याला वेगळ्या ट्रेनिंगची गरज आहे. म्हणजे बघा, म्हणजे त्यांची अवस्था अशी असते, नसीमांनीच एक त्यांच्या पुस्तकात असं म्हटलंय की एका बाजूला दयाबुद्धी अति काळजी आणि दुसऱ्या बाजूला उपेक्षा आणि वंचना, अशा दोन ध्रुवावर ही जी मानसिकता आहे दिव्यांगांची, त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. आणि मग त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे की एका छोट्याशा पणतीने जसं एखाद्या काळोख्या खोलीतला अंधार दूर होतो, तसं त्या म्हणतात की जर एक आपल्या संवेदनशील मनाने जर पालकांनी याकडे त्या पणतीतल्या तेलाची भूमिका जर हे केली आणि त्याला तेवत ठेवलं, त्या मुलाला त्याला विजू द्यायचं नाहीये, त्याला तेवत ठेवायचं आणि दुसऱ्यासाठी तो प्रकाशमान कसा होईल, यासाठी पालकांची भूमिका आणि समाजाची भूमिका ही फार महत्वाची आहे. दुसरा, जरा अजून थोड्या वरच्या पातळीवर आपण याचा विचार करूया. वैश्विक पातळीवर या गोष्टीचा आपण विचार करू शकतो की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, मग ती अपंग असो किंवा सर्वसामान्य असो, ही परमेश्वराची एक सुंदर कलाकृती आहे. आणि शरीर आणि तो हे भिन्न आहेत याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. आता ही जाणीव कशी करून द्यावी, तर आपण काय म्हणतो बघा की माझा हात, माझा पाय, माझे डोळे किंवा माझं हे होतंय, त्यावेळेला त्याला त्याच्या खऱ्या मीची जेव्हा ओळख होईल की मी आणि माझे शरीर हे वेगळं आहे, तर मी प्रत्यक्ष कसा आहे, तर मी दिव्य स्वरूप आहे. पुन्हा आपण त्या दिव्यांगाकडे येतो. म्हणजे तो जो शब्दप्रयोग माननीय मोदींजींनी केला आहे त्याचा सुद्धा आपण इथपर्यंत शेवट करू शकतो की प्रत्येकाच्या आत असलेलं दिव्यत्व, त्या दिव्यत्वाची प्रचिती जेव्हा त्याला येईल त्यावेळेला तो स्वतःचं जीवन तर सुंदर करणारच आहे, त्याबरोबर तो समाजासाठी सुद्धा काहीतरी करू शकेल. पण त्यासाठी आपण मी आणि माझं शरीर वेगळं आहे, माझ्यातल्या दिव्यत्वाची ओळख करून घ्यायची असेल तर त्यासाठी साधना केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, योग्य सद्गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, किंवा चांगल्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, किंवा ज्याला नाही वाचता येत त्याला वाचून दाखवलं पाहिजे. अशा चांगल्या संस्कारांच्या आधाराने प्रत्येकातलं दिव्यत्व जर उघड म्हणजे त्याला त्याची जाणीव करून दिली तर तो स्वतःचं जीवनही समृद्ध करेल, अधिक समाजासाठी सुद्धा काम करू शकेल. अगदीच, वा, खूपच छान. आणि खरंच आपण इथं असं बहिणाबाईच्या कवितेच्या 4 ओळी आठवतात मला मॅडम, की त्या म्हणतात की तिची उलुशीचं चोच, तेचं दात, तेचं ओठ, तुला दिले रे देवानं, दोन हात 10 बोट. म्हणजे खरं तर आपण अशी जर तुलना केली की माझ्याकडे जे काही आहे त्याच्यातही मी काहीतरी दिव्य करू शकते, अशा प्रकारची एक मानसिकता, सकारात्मक भावना जर ठेवली तर मला वाटतं दिव्यांगावर मात करणं हे त्या व्यक्तीसाठी किंवा पालकांसाठी ते आव्हान होणार नाही, तर जसं आपण म्हणालो की तो एक आनंददायी प्रवास घडेल. नक्कीच. हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमचे जे ॲड्रेस आहेत, फेसबुक पेज आहे, ते मी तुम्हाला सांगते, www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com.
मॅम, आज आपण आलात आणि खूप उपयुक्त चांगली माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.